नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की जेव्हा राघव वंशला भेटायला निघलेला असतो, कारण वंशच्या भेटण्याची त्याला खूप आतुरता लागलेली असते, तेव्हा तो त्या जंगलातून नांदगावला येत असतो आणि नांदगावला आल्यानंतर एका जंगलामध्ये त्याची गाडी रोडला थांबलेली असते। तेव्हा तेथील ती काही झाडे बघून त्या प्रत्येक झाडावर असे लिहिलेले असते की बाबा तू केव्हा येणार। तेव्हा राघव खाली उतरतो आणि ते लिहिलेले सर्व वाचतो। तेव्हा राघव विचार करतो की असं कोणतं बाळ आहे की ज्याचे वडील त्याच्याजवळ नाही आणि त्याचे बाबा लवकरच त्याला भेटो, म्हणून तो देवाला हात जोडून प्रार्थना करतो। तेव्हा राघव तेथील त्या झाडाखाली पडलेला खडू उचलतो आणि जे काही राशीने लिहिलेले असते की बाबा तू केव्हा येणार, त्याखाली आपल्या हाताने लिहितो की बाबा हा लवकरच येणार आहे। तर लगेच राघव तिथून जायला निघतो। त्यानंतर इकडे वंश हा सकाळी उठलेला असतो, तर सिंधू फ्रेश होऊन वंशला गुड मॉर्निंग करते आणि वंशला विचारते की बाळा तुला काय असे आवडते आणि आज तुझ्याच आवडीचा नाश्ता बनेल। तेव्हा लगेच ही राशीसुद्धा उठलेली असते आणि आई मला खूपच भूक लागली, काहीतरी दे ना खाण्यासाठी। तेव्हा सिंधू म्हणते की अगोदर ब्रश कर ग राशी बाळा। तर लगेच वंश म्हणतो की मला उकडलेले मोदक खूप आवडतात। तर राशी म्हणते की अरे तू असे म्हण ना की पुरणपोळी बनव ना आई, आज तुझ्या आवडीची पुरणपोळी नक्की बनवीन। तर वंश म्हणतो की नाही, मला उकडलेले मोदक खूपच आवडतात आणि सिंधूलासुद्धा उकडलेले मोदक खूप आवडत असतात। तेव्हा लगेच सिंधू म्हणते की असं कोणीतरी आहे की ज्याला माझ्यासुद्धा आवडीचं पदार्थ आवडतो, त्यामुळे आज सर्वांसाठी उकडलेलेच मोदक बनतील। तर लगेच राशी म्हणते की तुझ्या प्रत्येक आवडीनिवडी ह्या माझ्या आईवरच आहे, तुला आईसारखे एक डॉक्टरसुद्धा व्हायचे आणि आईला जे आवडते तेच तुला आवडते। उषा मावशी म्हणते की राशी तुला माहिती आहे का, तुझ्या आईचे जे काही बाबा होते ना तिच्यासाठी असे उकडलेले मोदक कायम बनवत होते। तर लगेच वंश म्हणतो की माझेसुद्धा बाबा माझ्यासाठी उकडलेले मोदक खूप असे बनवतात। तेव्हा लगेच सिंधूला राघवची आठवण होते। त्यानंतर इकडे राघव कॅम्पवर घेऊन पोहोचलेला असतो आणि सिंधू आणि राशीसुद्धा ह्या वंशला घेऊन तेथे स्कूलवर आलेले असतात। तर लगेच इकडे राघव हा वंशला भेटण्यासाठी खूप आतुर झालेला असतो। तर सिंधू वंशला म्हणत असते की बाळा आता जर तुझ्या परत पायांना त्रास जर झाला तर हा जे काही औषध आहे त्याचा लेप तू पायांना लाव, आणि आता इथून पुढे तुला कोणीही जरी त्रास देण्याचा प्रयत्न जरी केला तर आपण खूप स्ट्रॉंग असतो, म्हणून आपण हिंमत हारायची नसते, प्रत्येकाला तडजोडपणे उत्तर द्यायचे असते, त्यामुळे इथून पुढे तू असे स्ट्रॉंग राहायचे, म्हणून सिंधू वंशकडून प्रॉमिस घेते। तर लगेच सिंधू म्हणत असते की प्रिन्सिपल मॅडम आपण जे काही यांचे बाबा आहे ना त्यांना हे सर्व सांगा आणि लवकरात लवकर त्यांना हे कळवा, कारण इतक्या विश्वासावर ते मुलं आपल्या जबाबदारी इथे पाठवतात, त्यामुळे आपण त्यांना आणखीन असे धोक्यात ठेवू शकत नाही ना। तर प्रिन्सिपल मॅडम म्हणतात की हो, त्या जे काही वंशचे बाबा आहे ना ते लवकरच वंशला घेण्यासाठी येतात। तर लगेच सिंधू आणि राशी ह्या तेथून जायला निघलेले असतात आणि राघव तेथे आलेला असतो आणि त्याच वेळी सिंधू आणि राशी ह्या एकमेकींबरोबर खुश होऊन आपली सायकल घेऊन तेथून जायला निघतात आणि राघव एका मुलाला अलगद हा खाली पडलेला असतो, म्हणून त्याला सावरण्याचा प्रयत्न करता करता जवळूनच सिंधू आणि राशी निघून जातात आणि राघव हा इकडे आपल्या वंशकडे येत असतो, त्यामुळे सिंधू आणि राघवची मात्र काही भेट होत नाही। तर लगेच राघव हा वंशकडे येतो आणि वंश हा राघवला पाहून खूपच खुश होतो आणि प्रेमाने मिठी मारतो। तेव्हा प्रिन्सिपल मॅडम सांगतात की वंशला येथे आल्यानंतर त्याच्या पायामध्ये खूप असा त्रास व्हायला लागला होता आणि आमच्या जे काही कॅम्पच्या डॉक्टर आहे ना त्यांनी खूप छान प्रकारे असे उपचार या वंशच्या पायावर केले, त्यामुळे आता त्याला थोडेसे बरे वाटते। आम्ही तुम्हाला कॉल करण्याचा भरपूर प्रयत्न केला पण तुमचा फोन काही लागत नव्हता। तेव्हा राघव म्हणतो की ते डॉक्टर कुठे आहे, मला त्यांचे आभार मानले पाहिजे। तर लगेच प्रिन्सिपल मॅडम सांगतात की त्या आत्ताच तुमची वाट बघून येथून निघून गेल्या। त्यानंतर इकडे गावातील जे काही सरपंच असतात तर तेथील जे काही सिंधू त्या बायकांना ही आपले जे काही संसारात कसे बजेट करायचे आणि सर्व काही हे शिकवत असते, त्यामुळे त्या बायकांच्या नवऱ्यांना मात्र हे काही देखवत नसते, म्हणून ते त्या सरपंचाकडे येतात आणि त्या सिंधू विरुद्ध ते कंप्लेंट करतात। तेव्हा तो सरपंच म्हणत असतो की आता आपल्याला सर्व काही शांतरीतीने करावे लागणार, कारण ती जी काही मॅडम आहे ती खूप डेंजर आहे आणि आता तिच्या मुलीला आपण
असे गुपचूप उठून आणायचे आणि तिला किडनॅप करायचे, म्हणजे ती सिंधू काही करणार नाही. तर लगेच सिंधूने गावातील सर्व बायकांना हे आपल्या जे काही अत्याचार होत असतो त्याच्याविरुद्ध आवाज उठवायचे ठरवलेले असते. तेव्हा त्या माणसांनी आणि त्या सरपंचांनी सिंधूची मुलगी किडनॅप करण्याचे ठरवलेले असते. त्यानंतर इकडे जी काही राशी असते ती जंगलात आलेली असते आणि राघवने त्या झाडाखाली लिहून ठेवलेले असते की बाबा आता लवकरच येणार आहे. तर ते वाचून राशीला खूपच आनंद होतो आणि ती आनंदाने उड्या मारत घरी येते आणि बाबा येणार म्हणून खूप छान अशी तयार होते. सिंधू आपल्या पेशंटलाही चेक करत असते. तेव्हा सिंधू आणि शकवात ते विचार करतात की राशीला नेमकं इतका आनंद कशाचा झाला आणि ती इतकी छान अशी का तयार झाली असेल. सिंधू विचारते की काय ग राशी बाळा, कसला इतका आनंद झाला. राशी म्हणते की आता माझे बाबा लवकरच आलेले आहे, त्यामुळे त्यांना भेटण्याची ही सर्व तयारी चालू आहे. तर लगेच सिंधू विचारते काय ग, तुला एखाद्या जादूच्या झाडाने सांगितले की काय. तर लगेच राशी म्हणते की हो, जादूच्या झाडानेच मला सांगितले की माझे बाबा हे आलेले आहेत. तेव्हा राशी ही सिंधू आणि शकवात त्याच्या हाताला धरते आणि त्यांना ते सर्व दृश्य दाखवण्यासाठी घेऊन जाते. त्यानंतर इकडे वंश काही डॉक्टरचे खूप कौतुक करत असतो. राघव म्हणतो की काय झाले डॉक्टर आंटी, तुला इतकी आवडली का. आणि आता तर डॉक्टर आंटीचे खरंच आभार मानले पाहिजे, कारण त्यांनी इतकी छान प्रकारे तुझी काळजी घेतली. तेव्हा इकडे राशी ही सिंधू आणि शकवात त्याला घेऊन भर पावसामध्ये तिकडे ते सर्व दाखवण्यासाठी घेऊन आलेले असते. पण योगायोग असा होतो की जे काही पाऊस चालू असतो त्या पावसाने झाडावरचे सर्व लिहिलेले हे पुसून गेलेले असते आणि ते सर्व धुवून गेल्यानंतर राशी ते सर्व बघून खूपच नाराज होते आणि सिंधूला म्हणते की आई, खरंच मी या झाडावर खरंच लिहिलेले होते, तुला माहिती आहे ना मी खोटं कधी बोलत नाही. सिंधू म्हणते की मला माहिती आहे बाळा, तू कधीच खोटं बोलत नाही. तर राशी खूप नाराज झालेली असते आणि शकवात तेही सिंधूला म्हणत असते की अगं, तू का तिच्यापासून तिच्या बापाचे सत्य लपवते, तू सांग ना, जे काही आहे तिच्या बाप्पाबद्दल सर्व सांगून टाक. त्यानंतर इकडे राघव सुद्धा त्याच रोडने जायला निघलेला असतो आणि तो तेथे सिंधू आणि राशी जवळ आलेला असतो. मात्र सिंधू म्हणत असते की नाही, 10 वर्षापूर्वी मला जो काही धोका देण्यात आला होता ते मी कडू सत्य कधीच विसरू शकत नाही आणि त्या आठवणींना परत मला उजाळासुद्धा द्यायचा नाही. त्यामुळे मी जी काही राशी आहे तिला तिच्या पप्पांबद्दल काही सांगू शकत नाही. आणि त्याच वेळेस सिंधू ही राशीला घेऊन सायकलवर ही निघलेली असते आणि त्याच रोडने ती जात असते आणि छत्रीही त्यांच्या डोक्यावर असते. तेव्हा राघवला सुद्धा आपल्या गाडीतून काही दिसत नाही आणि अगदी जवळून राघव, सिंधू आणि राशी एकमेकांच्या दूर निघून जातात. तर त्यानंतर इकडे जे काही सरपंचांनी गुंड राशीला पकडण्यासाठी पाठवलेले असतात तर ते राशीला उचलतात, कारण ते वंश आणि राशी कॅम्पमध्ये एकमेकांबरोबर गप्पा करत असतात. मात्र ऐन वेळेस ते राघव येतो आणि राशीला त्या गुंडापासून वाचवतो. तर राशीसुद्धा ही राघवसारखी डिशूम डिशूम करत असते आणि तिलासुद्धा राघवचे गुण काही तिच्यामध्ये असतात. तर ती थोडीशी सुद्धा घाबरत नसते आणि राघव जे काही राशीचा जीव त्या गुंडापासून वाचवतो. तेव्हा आता पुढील भागामध्ये काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.